अगदी रसरशीत आणि पूर्ण पाकाने अशी भरलेली ही बालुशाही कशी बनवायची ना ते बघणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी. किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी रसरशीत अशी होणारी बालुशाही कशी बनवायची ना ते बघणार आहोत. अगदी अप्रतिम अशी चव लागते. मार्केटमध्ये जे भेसळयुक्त भेटतात त्यापेक्षा ही घरी जर बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्यासाठी मी तर साधारण 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. थोडंसं चाळून घेतलंय, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे व्यवस्थित असं मीठ टाकून घेतलंय. तर त्यात मी आता 1 चमचा साधारण खायचा सोडा टाकून घेतलाय आणि तर मी 2 चमचे तुपाचा वापर केलेला आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे ते असं त्याची मूठ बनली पाहिजे. या पद्धतीने चोळून घ्यायचं पिठाला. त्यामुळे त्याला एक छान अशी लेयर येते आणि अगदी खुसखुशीत अशी बालुशाही तयार होते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे मुटका तयार झाला पाहिजे. तर आता मी याच्यात साधारण 2 चमचे दही वापरलेले आहे. इथं मी ताजं दही वापरलेले, जास्त आंबट नाहीये. दह्याने ती अगदी व्यवस्थित अशी खुसखुशीत होऊन जाते. तर अंदाजे जसं पाणी लागेल तसं अगदी थोडं पाणी घालायचं. मैद्यासाठी भिजवण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं. तर फक्त त्याला भिजवायचंय, जास्त त्याचा असा गोळा बनवायचा नाहीये. अगदी या पद्धतीने अशी तुम्ही भिजवून घेऊ शकता पीठ. आपण चपात्यांना जसं पीठ मळतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं. तोपर्यंत पाक करून घेऊया. तर साधारण आता 2 वाट्या मैद्यासाठी 2 वाट्या मी इथं साखर घेतली आणि त्याच्या अर्ध म्हणजे 1 वाटी मी पाणी घेतलंय. तर ते गॅसवर व्यवस्थित असं आपण त्याचा पाक बनवून घेऊया. आता इथे पाक सुद्धा उकळून झालाय. तर त्यात आता थोडीशी विलायची पावडर सुद्धा टाकायची. व्यवस्थित अशी पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. एक तरी पाक झाला पाहिजे. तर मी त्यात थोडासा फूड कलर पण टाकते म्हणजे एकदम छान अशी बालुशाही तयार होऊन जाईल. तोपर्यंत इथं बघू शकता तुम्ही पीठ अगदी व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे आणि आता थोडंसं घट्टसर सुद्धा झालेलं आहे. त्याला जास्त न लाटता आपण या पद्धतीने असं कट करून घेऊया. म्हणजे त्याला एकदम अशा व्यवस्थित अशा कळ्या पडतात. व्यवस्थित असे पदर सुटले जातात. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असं व्यवस्थित असं लाटून घेतले. त्यानंतर मी अशी एकदम सारख्या आकाराचे असे छोटे छोटे भाग तयार करून घेतलेत आणि त्याला फक्त आकार करून देऊन घेतलाय बालुशाहीचा. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी आकार देऊन घेतलाय. तर सगळ्या बालुशाही आपण या पद्धतीने तयार करून घ्या. जास्त घट्टही पीठ नाही आणि जास्त पातळ नाही, त्यामुळे या पद्धतीने मी पीठ बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं बनवून घ्यायचंय. या पद्धतीने मधोमध एक होल आणि साईडने अशी बालुशाही बनवून घ्यायची. अगदी छोटंसं छिद्र बनवून घेतलेलं आहे. तर आपली सगळी बालुशाही तयार आहेत. आपण हे तळून घेऊया. तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात एक एक बालुशाही सोडून तळून घेऊया. साधारण एका वेळी 4 ते 5 बालुशाही तळल्या जातात. त्या मापाची मी कढई घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित अशी आणि या स्टेजला गॅस अगदी मंद ठेवायचा म्हणजे बालुशाही आतपर्यंत तळली जाते आणि व्यवस्थित अशी 2 मिनिटं व्यवस्थित त्याला परतवून द्यायचं, तळून द्यायचं. त्यानंतर ते उलटून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित लालसर अशी तळली जाते. तर तुम्ही बघू शकता ही प्रोसेस थोडीशी तुम्हाला मोठी वाटेल पण एकदम छान आणि अगदी हलवाई स्टाईल जशी बालुशाही भेटते ना मार्केटमध्ये तशीच अगदी तुम्हाला घरगुती बालुशाही भेटेल. तर तुम्ही या पद्धतीने असं व्यवस्थित असं तळून घ्या. साधारण एका वेळी तळण्यासाठी आपल्याला साधारण 8 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. तर दोन्ही साईडने व्यवस्थित अशा गुलाबीसर रंगावरती तळल्या गेल्या तुम्ही बघू शकता.
अगदी या पद्धतीने अशा तळून घ्यायच्यात. आणि तळल्यानंतर अगदी 5 मिनिटं साईडला ठेवून लगेच आपण कोमट पाकात टाकून घेणार आहोत. एकतर पाक गरम पाहिजे किंवा बालुशाही, म्हणजे पाक व्यवस्थित असा सोकला जातो. अगदी या पद्धतीने आपण असं तळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा तळून झालेले आहेत बालुशाही. दुसराही व्यवस्थित अशा मी तळून घेते. तोपर्यंत हे मी पाकात टाकून घेते, म्हणजे दुसऱ्या तळून होईपर्यंत हे 8 ते 10 मिनिटं आपण पाकात ठेवून देणार आहोत. त्यानंतर त्या पाकातून काढून घ्यायच्यात. अगदी या पद्धतीने पाकात असे व्यवस्थित असे बुडवून घ्यायच्यात आणि साधारण 10 मिनिटं ठेवायच्यात आणि 10 मिनिटानंतर काढून घ्यायच्यात. अगदी चवीला अप्रतिम अशा लागतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.